पावसाळ्यामध्ये मका खायला कोणाला आवडत नाही, मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना. आज मी तुम्हाला गरमागरम मक्याची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. कांदा बटाटा भजी नेहमीचीच, फक्त 5 ते 10 मिनिटात अशी मक्याची भजी तुम्ही नक्की करून बघा. गरमागरम चहासोबत असू दे, नुसती खाण्यासाठी असू दे किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी झटपट तयार होते आणि तितकीच चविष्ट देखील लागते. भजीचा आवाज तुम्ही ऐकला असेल, किती कुरकुरीत भजी तयार झाली आहे. चला तर मग लगेचच पाहूया झटपट आणि कुरकुरीत मक्याची भजी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मक्याची भजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून इथे मी मके घेतले आहेत. मध्यम आकाराचे 2 मक्याची कणसं स्वच्छ धुवून सोलून साफ करून घेतलेले आणि त्याचे दाणे काढून घेतले आहेत. तुम्ही फ्रोझन जर तुमच्याकडे मक्याचे दाणे असतील ते घेतलेत तरी देखील चालेल, पण हे दाणे अख्खे ठेवायचे नाहीत, कारण अख्खे ठेवले तर ते तेलात सोडल्यावर फुटू शकतात. त्यामुळे त्याला एकतर असे अर्धे करून घ्या किंवा तुमच्याकडे चॉपर असेल, व्हेजिटेबल चॉपर, त्यामध्ये हे दाणे थोडेसे दरदरीत भरड करून घ्या. मिक्सरला शक्यतो लावू नका, कारण मक्याच्या दाण्यांमध्ये भरपूर ओलावा असतो आणि त्याने पाणी भरपूर सुटेल आणि त्याचा लगदा होईल. छान असं टेक्स्चर भजीला येणार नाही. आता या मक्याच्या दाण्यांमध्ये भरपूर बारीक चिरलेला कढीपत्ता, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. भजीला तिखटपणा येण्यासाठी 1 टीस्पून, 1 छोटा चमचा एवढं चिली फ्लेक्स घातले आहेत. याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून सुद्धा घालू शकता. सोबतच अर्धा चमचा भरून आमचूर पावडर घालायची आहे. जर आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला वापरलात तरी देखील चालेल. दोन्हीही नसेल तर सर्वात शेवटी थोडासा लिंबाचा रस यामध्ये पिळून घातलात तरी देखील चालेल. त्यानंतर 1 चमचा भरून कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे. यामुळे रंग सुरेख येईल, पण फारसा तिखटपणा येणार नाही. आता यामध्ये पाव चमचा भरून भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आहे. तुमच्याकडे जिरेपूड नसेल तर थोडंसं जिरं यामध्ये घातलं तरी देखील चालेल. भजी आहे आणि त्यामुळे ती बाधू नये यासाठी छोटा पाव चमचा भरून हिंग सुद्धा घालायचा आहे. त्यानंतर भजीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि मक्याचा जो ओलसरपणा असतो तो बॅलन्स होण्यासाठी, म्हणजे फार ओलसर भजी होऊ नये किंवा नरम पडू नये यासाठी 2 मोठे चमचे भरून इथे मी कॉर्नफ्लोअर घातला आहे. तुम्हाला जर कॉर्नफ्लोअर घालायचं नसेल तर याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं आहे. बेसन जसं लागेल तसं घालायचं आहे. तुम्ही किती प्रमाणात मक्याचे दाणे घेतले आहेत आणि त्यामध्ये किती ओलसरपणा आहे त्यानुसार जेवढं बसेल तेवढं बेसन घालायचं आहे. इथे मी साधारण पाऊण कप एवढं बेसन घेतलं आहे. बेसन घालायचं आणि फक्त हाताने असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे मक्याला पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला शक्यतो पीठ भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही. जर तुम्ही पाणी घातलं सुरुवातीला तर नंतर भजी तळेपर्यंत त्याला पाणी सुटत राहील अजून आणि भजीचं पीठ पूर्ण पातळसर होऊन जाईल. त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा. आधी चांगलं चुरून घ्यायचं. इथे बघू शकता अजिबात मी पाणी घातलेलं नव्हतं, असं पीठ झालं आहे. आता ह्यामध्ये फक्त 1 चमचा भरून पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. 1-2 चमचे पाणी पुरे होतं आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घातलं तुम्ही तर पीठ तर पातळ होईल, परंतु भजी देखील खूप तेलकट तयार होतील. मी दाखवते त्या पद्धतीने असा गोळा झाला की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे. सहज भजी आपल्याला तेलात सोडता येईल इतपत हे भिजवून घ्यायचं आहे. भजीची तयारी करेपर्यंत इथे मी तेल चांगलं एका कढईमध्ये कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि एक करून भजी हलक्या हाताने यामध्ये सोडून घ्यायची. कुठलाही आकार द्यायचा नाही, फक्त बोटाने खाली पीठ ढकलून द्यायचं तेलामध्ये. मक्याच्या भजीला विशिष्ट आकार नसतो, म्हणजे गोल गरगरीत किंवा एका विशिष्ट आकाराची नसते. जसं मिश्रण तेलामध्ये सोडलं जाईल त्याच पद्धतीचा आकार त्याला येईल. ओबडधोबड भजीच मक्याची दिसायला खूप छान दिसते आणि तितकीच कुरकुरीत होते. सर्व भजी अशी सोडून झाली की आता मंद गॅस होता तो मध्यम आच करायची आणि मध्य आचेवर काही सेकंद थोडेसे बुडबुडे निवळेपर्यंत वाट बघायची. काही सेकंदातच तेलाचे बुडबुडे असे निवळले गेले की लगेचच झाऱ्याने भजी दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची आणि सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. गॅसची आच मात्र आपल्याला मध्यमच द्यायची आहे. फार मोठी सुद्धा ठेवू नका किंवा फार मंद आचेवर सुद्धा भजी तळू नका. दोन्ही बाजूने काही सेकंद तळून झाली की मग मात्र तुम्ही
झाऱ्याने आलटपालट करून भजी तळून घेऊ शकता. पण सुरुवातीचे काही सेकंद एका बाजूने तळून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या बाजूने. आता बघू शकता तुम्ही 2-3 मिनिटातच कसा सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि छान कुरकुरीत भजी तयार झाली आहे. असं झालं की लगेचच आपल्याला दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचे आहे. बघू शकता किती सुंदर भजी तयार झाली आहे. आवाजसुद्धा किती कुरकुरीत येत आहे. म्हणजे मस्त कुरकुरीत भजी तयार झाली आहे. आता ही भजी लगेचच एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे. म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल. अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेणार आहे. भजी सोडताना सुरुवातीला गॅसची आच मंद करायची, म्हणजे हातावर तेलाची वाफसुद्धा येत नाही आणि भजी लवकर जळतसुद्धा नाही. जोपर्यंत आपण पूर्ण भजीची बॅच तेलामध्ये टाकू तोपर्यंत व्यवस्थित भजी तेलामध्ये तळली जाते. एकदा भजी तेलात सोडून झाली की मग मात्र आपल्याला गॅसची आच मध्यम करायची आहे आणि आलटपालट करून दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत आणि सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहे. तळून घेतलेली सर्व भजी प्लेटमध्ये मी सर्व करून घेत आहे. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल किती कुरकुरीत मक्याची भजी तयार झाली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर एक लाईक शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. या भजीसोबत खाण्यासाठी आज मी इथे टॉमॅटो केचप घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तर हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता किंवा अशी ही भजी खूप छान लागते किंवा चहासोबत या भजीचा आस्वाद घेऊ शकता. यातली एक भजी मी तुम्हाला जवळून दाखवते आणि आवाजसुद्धा ऐकून दाखवते. बघू शकता किती मस्त आणि कुरकुरीत तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्स वापरून ही भजी करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.